जेवणामध्ये जर स्वीट डिश काहीतरी करायची म्हटलं तर शेवयाची खीर अगदी झटपट तयार होणारी डिश आहे. कुठलीही जास्त पूर्वतयारी करावी लागत नाही. शेवया जर असतील तर अगदी झटपट 10 मिनिटात तयार होणारी ही डिश आहे. नमस्कार, मी मीनाक्षी. किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण शेवयाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर अशी ही शेवयाची खीर झाली. चवीला सुद्धा अगदी अप्रतिम अशी लागते. तर त्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे. मी त्यात 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तूप व्यवस्थित मेल्ट वितळल्यानंतर आपण त्यात शेवया टाकून घेऊया. तर मी इथं एक मध्यम आकाराची वाटीभर अशा शेवया घेतलेल्या आहेत. तर त्या व्यवस्थित अशा 2 मिनिटं आपण तुपावरती अशा व्यवस्थित अशा परतवून घेऊया. अगदी व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्यात. जास्त रंग बदलणार नाही याची काळजी घ्यायची. तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर मी दूध अगदी असं व्यवस्थित असं तापवून ठेवलेलं आहे. तर आता मी इथं थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेत चिरून. ते सुद्धा मी याच्यासोबत थोडेसे परतवून घेते. म्हणजे त्याची एक क्रिस्पीनेस येतो त्याला आणि छान चव लागते. तर इथे अगदी 2 मिनिटं असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता. शेवयांचा एक रंग जवळ-जवळ थोडासा बदललेला आहे. व्यवस्थित अशा परतवून झाल्या, की आपण त्यात आता दूध टाकणार आहोत. तर मी इथं दूध अगदी उकळतं दूध त्यात वापरलेलं आहे. आधीच मी दुसऱ्या गॅसवरती तापायला ठेवलं होतं. त्यामुळे याला एक छान अशी चव येते. तर व्यवस्थित अशा त्या उकळल्या जातात. तर तुम्ही जेवढं तुम्हाला पाहिजे, किती जणांसाठी बनवताय त्यानुसार तुम्ही दूध वापरू शकता आणि घट्टसर पण सुद्धा झाली पाहिजे. सुरुवातीला ती जरी पातळ दिसत असली तर नंतर शेवया शिजल्यानंतर घट्ट होतात. तर त्यात मी आता 2 चमचे साखर टाकून घेते. तुम्ही चवीपुरती टाकू शकता. तुम्हाला किती गोड हवंय त्यानुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. अगदी झटपट तयार होते. कुठलाही जास्त वेळ लागत नाही त्याला. तर आता आपण यात थोडीशी विलायची पावडर टाकणार आहोत. तर आता मी इथं अर्धा चमचा विलायची पावडर घेतलेली. ती व्यवस्थित अशी आपण मिक्स करून घेऊया. अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि थोडा वेळ आपण व्यवस्थित अशी उकळून द्यायची म्हणजे तिला एक घट्टसरपणा येतो. अगदी 10 मिनिटं मी असं मस्त गॅसवरती उकळून घेतलेली. मध्यम गॅसवर ठेवला होता. सारखी ढवळतही राहिलेत म्हणजे मग ते खाली लागणार नाही. अगदी झटपट अशी तयार होणारी शेवयाची खीर तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसेच मीनच किचनला सबस्क्राईब करा. तुम्ही पाहुणे आल्यानंतर काय स्वीट बनवता तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.